आपण मटकीची मिसळपाव करणार आहोत। काल दुपारी मी भिजत घातली आणि रात्री कॉटनच्या कपड्यामध्ये सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलेली, तर छान मोड आले बघा। मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं। आता त्याच्यामध्ये आपण मटकी टाकून घेऊया। 5 मिनिटं आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे। त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊया आणि 5 मिनिटं आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे। मिसळसाठी लागणारं साहित्य 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे। आणि हे लसूण, आलं, कोथिंबीर, मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर याचं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊया। आणि अर्धा चमचा जिरं। बघा, आपण मटकी शिजवून घेतलेली आहे 10 मिनिटं। छान प्रकारे मटकी शिजलेली आहे। टोप गरम झालेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घेऊ। कांदा लाल झालेला आहे, आता मीठ टाकून घेऊया। कांदा लाल झालेला आहे, आता आपण वाटण टाकून घेऊया। आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची असं वाटण टाकून घेऊया। छान प्रकारे फिरवून घेऊया। हळद टाकून घेऊया। मिरची पावडर घेऊया टाकून। 2 चम्मच मिरची पावडर, धना पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर प्रकारे मिक्स करून घेऊया। मी 1 टोमॅटोची प्युरी केलेली होती, ती प्युरी पण टाकून देऊया। आता चांगल्या प्रकारे याला मिक्स करूया। बघा, आता मसाल्याला छान प्रकारे तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मटकी टाकून घेऊया। आता याच्यात शिजवलेली मटकी टाकून घेते। छान प्रकारे मिक्स करून मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। आता ते मटकीमध्ये टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या प्रमाणे, तुम्हाला किती लागते रस वगैरे तेवढं त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका। आता आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे। आता त्याच्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया। आधी आपण मटकी शिजवून घेतली, त्याच्याकरता 5 मिनिटं उकळी येईपर्यंत शिजवली तरी पण चालते। आपली मटकीची मिसळ तयार आहे।